नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहता झटपट इन्फो। सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 1000 पदांकरता पदभरती होत असून याकरता जर तुम्ही कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएट असाल तर या पदभरतीकरता अप्लाय करू शकता। तर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जी 1000 पदांकरता भरती होणार आहे त्या पदभरतीबाबत आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहतील। चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तर मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 1000 पदांकरता पदभरती होणार असून याकरता जे पदाचे नाव आहे ते आहे क्रेडिट ऑफिसर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये जनरल बँकिंग अशा प्रकारे म्हटले जाते। तर याकरता जे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे ती म्हणजे तुम्ही कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएट असाल, कोणत्याही शाखेतील जर तुमची पदवी असेल आणि त्यामध्ये जर तुम्हाला 60% म्हणजे 60% जर मिळालेले असेल तर तुम्ही या पदभरतीकरता अप्लाय करू शकता। आणि जर तुम्ही SC, ST किंवा OBC त्याचबरोबर PWD कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 55% गुण जरी असेल तरी सुद्धा तुम्ही या पदभरतीकरता अप्लाय करू शकता। त्यानंतर वयाची अट जे दिलेली आहे ते म्हणजे 30 नोव्हेंबर 2024 रोजी तुमचे वय 20 कंप्लीट असायला पाहिजे किंवा मॅक्झिमम 30 वर्ष असायला पाहिजे। जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल जसे की SC किंवा ST कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्ही 5 वर्ष सूट तुम्हाला यामध्ये मिळणार आहे। आणि जर तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला 3 वर्ष सूट इथे मिळणार आहे। म्हणजेच वयाचे 35व्या वर्षापर्यंत SC किंवा ST कॅन्डिडेट असाल तर ते अर्ज करू शकतात आणि वयाच्या 33 वर्षापर्यंत OBC कॅन्डिडेट जे आहे ते अर्ज या पदाकरता करू शकतात। त्यानंतर नोकरीचे ठिकाण हे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ज्या ठिकाणी ब्रांचेस आहे म्हणजे संपूर्ण भारतामध्ये इथे तुम्हाला कुठेही नोकरी मिळू शकते। त्यानंतर जी फी यामध्ये दिलेली आहे ती म्हणजे जर तुम्ही जनरल OBC EWS कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 750 रुपये जी ॲप्लिकेशन फी आहे ते इथे पे करावी लागणार आहे। आणि त्याचबरोबर जर तुम्ही SC, ST, PWD किंवा महिला कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 150 रुपये जी फी आहे ती इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करतेवेळी भरायची आहे। अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला सादर करायचा आहे। अर्जाची संपूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजे जे नोटिफिकेशन जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी तिथे अपलोड केलेले आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। त्याचबरोबर अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती म्हणजे 20 फेब्रुवारी 2025 ही आहे। त्या अगोदर तुम्ही हा अर्ज सादर करू शकता। तर ज्या कॅन्डिडेटला अर्ज सादर करायचा असेल ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे। ऑनलाईन जी लिंक आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सोबतच या नोटिफिकेशनची जी लिंक आहे म्हणजेच या नोटिफिकेशनची जी PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी दिलेली आहे। तर 20 फेब्रुवारी 2025 पूर्वी तुम्ही हा अर्ज सादर करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ कशा प्रकारे वाटला जर तुम्हाला काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती मिळेल। तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहतात। तर अजून देखील तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब या बटनवरती क्लिक करा, जेणेकरून येणारे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत मी लवकरात लवकर पोहोचू शकेल। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।